मंडळी, आजचा भाग म्हणजे अगदी रोमॅन्टिक आणि थरारक दोन्ही एकत्र. अर्णव आणि ईश्वरीच्या बेडरूममध्ये सुरू झालेली ही मजेदार सीन. ईश्वरी गरम दुधाचा ग्लास घेऊन येते. अर्णव तिच्याकडे हसून पाहतो आणि म्हणतो, खरंच ना, तू मला ओळखायला लागलीस. थांबला क्षणभर वेळ. ईश्वरी लाजते, पण तिच्या डोळ्यातून प्रेमाचा तेज चमकतो. अर्णव दुधाचा ग्लास पिऊन घेतो आणि तिचा हात धरतो, पण हळूच, रोमॅन्टिक टचसह. ईश्वरी लाजते आणि हात सोडते, पण तिच्या चेहऱ्यावर तीव्र भावना, रोमॅन्स आणि गोडसर जादू उगवते. थांबला क्षणभर वेळ. घरातलं वातावरण हलकं, पण हृदयात धडधड. पण थांबा मंडळी, खाली राकेशने खुंची चेहरा करून प्लॅन बनवायला सुरुवात केलीये. तो म्हणतो, आजची रात्र मजा करा, पण तुमच्या स्वप्नाला मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. वादळ उभं राहिलंय, सूद घेण्याची धमकी आणि रोमॅन्सचा ताण एकत्र. पुढे काय होणार बघा. अर्णव आणि ईश्वरीचं प्रेम टिकेल का? राकेशच्या अडथळ्यांमुळे त्यांचा संबंध धोक्यात येईल का? मंडळी, तुमचं मत काय आहे? राकेश खरा धोकादायक आहे की फक्त धमकी देतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा सीन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग आणखीन भडक, रोमॅन्टिक आणि थरारक येणार आहे.